ओम नमः शिवाय। असिद्धार्थानैव क्वचिदपि सदेवासुरनरे निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः स पश्यन्नीशत्वामितरसुरसाधारणमभूत् स्मरस्मर्तव्यात्मा न हि वशिषुपथ्यः परिभवः। समश्लोके नरा देवा दैत्या करिति सकळा विद्धशरजे तयांच्या कर्तृत्वे सततरतिकांता जय मिळे तुला अन्या देवान् समगणुनि चेष्टा करीतसे अनंगत्वा पावे अहितकर साधू छळसे। भावानुवाद। हे विश्वेश्वरा, ज्याचे सतत विजय मिळवणारे बाण देव असुर मानव यांनी युक्त असलेल्या जगात कोठेही आपले कार्य सफल केल्या वाचून कधीच परत फिरत नाहीत, असा तो मदन जेव्हा तुला इतर देवतांसारखा साधारण समजू लागला तेव्हा केवळ स्वरूप स्मरणात राहिला, म्हणजेच नष्ट झाला। कारण जितेंद्रियांविषयी अनादर म्हणजे परिभव दाखवणे हितकारक होत नाही। उन्मत्त तारकासुराच्या अधिपत्यामुळे हतबल झालेल्या देवांना ब्रह्मदेवांनी उपाय सांगितला होता की जर शंकर पार्वतीचा विवाह झाला तर त्यांना होणारा पुत्र तारकासुराचा वध करेल। पण शंकर तर तपश्चर्येत मग्न होते, त्यांची सेवा करणाऱ्या पार्वतीकडे त्यांचं लक्षही नव्हतं। त्यांना विचलित करण्याचा एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे मदनाचे अमोघ बाण। त्यामुळे मदनावर ही कामगिरी सोपवण्यात आली। आपल्या बाणांविषयी प्रचंड आत्मविश्वास असणारा मदनही मोठ्या आत्मविश्वासाने या कामगिरीवर निघाला, पण इथेच तो फसला। शंकरांना इतरांप्रमाणे सामान्य भावना असलेले मानने त्याला चांगलेच भोवले। त्याच्या पुष्पबाणांनी शंकर क्षणभर विचलित झाले खरे, पण मोहवश झाले नाहीत। उलट विकार उत्पन्न करणाऱ्या मदनावर त्यांची क्रुद्ध नजर पडताच तो मदनच भस्मसात झाला। शंकरांना सामान्य समजणे हाच त्यांच्याविषयीचा अनादर होता आणि त्याचं फळ त्याला भोगावंच लागलं। वियद्व्यापी तारा गणगुणित फेनोद्गमरुचिः प्रवाहो वाराम्यः पृषत लघुदृष्टः शिरसि ते जगद्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमित्यनेनैवोन्नेयं धृतमहिमदिव्यं तव वपुः। समश्लोकी जयाचे फेनासी उजळपण नक्षत्र समते महौघात्वन्मौली गतकरुनि बंधुत्वदिथले जळी तद्वीपत्वे धरणी परिविष्टा दिसतसे महत्ता देहाची तव सहजतेने कळतसे। भावानुवाद। सर्व आकाशभर पसरलेला आणि तारकांच्या समूहामुळे ज्याच्या फेसाच्या निर्मितीची शोभा वाढली आहे असा जो गंगाजलाचा प्रवाह तो तुझ्या मस्तकावर लहानशा थेंबासारखा भासला, पण त्याच प्रवाहाने ही पृथ्वी समुद्राने वेढलेल्या द्वीपाच्या आकाराची केली आहे। यावरूनच तुझ्या दिव्य शरीराने धारण केलेल्या मोठेपणाविषयी तर्क करता येईल। आपल्या पूर्वजांचा उद्धार करून त्यांना शापमुक्त करण्यासाठी भगीरथानं दीर्घ तप करून स्वरलोकीच्या गंगेला प्रसन्न केले खरे, पण आकाशालाही व्यापून टाकणारा आणि नक्षत्रांच्या कांतीमुळे चमचमणारा तिचा कोसळता प्रवाह पडताच पृथ्वी छिन्न विच्छिन्न होऊन जाईल अशी गंगेलाच शंका आल्यानं भगीरथानं पुन्हा एकदा तप करून शंकरांना प्रसन्न करून घेतलं। तेव्हा त्यांनी तो गंगौघ आपल्या मस्तकी धारण करण्याचं मान्य केलं।
त्यावेळी गंगेचा तो प्रचंड प्रवाह त्यांच्या जटाजुटात एखाद्या थेंबासारखा भासला. त्यामुळे गंगेचाही स्वतःविषयीचा अभिमान दूर झाला. भगीरथाच्या लीनतेमुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी गंगेला आपल्या जटापाशातून मुक्त केल्यावर ती भगीरथा मागोमाग कपिल मुनींच्या आश्रमात गेली आणि आपल्या स्पर्शानं तिनं सगरपुत्रांचा उद्धार तर केलाच, पण अश्वमेधाचा घोडा शोधण्यासाठी पृथ्वीला चहूबाजूंनी सगरपुत्रांनी जे खणले होते ते खड्डेही तिने आपल्या पाण्याने भरून टाकले आणि पृथ्वीला एखाद्या बेटासारखे समुद्र वलयांकित केले. पण हाच प्रचंड प्रवाह शंकराच्या मस्तकावरील जटांमध्ये मात्र जवळजवळ लुप्तच झाला होता. जणू तो प्रवाह नव्हे तर पाण्याचा एक थेंब होता. शंकराचं विराट स्वरूप जाणवून देण्यासाठीच पुष्पदंत इथे गंगावतरणाच्या प्रसंगाची आपल्याला आठवण करून देत आहे, ज्यामुळे शिवाचा महिमा किती अमर्याद आहे याचा थोडासा तर्क तरी आपल्याला करता यावा. रथक्षोणीयन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो रथाङ्गे चन्द्रार्कौ रथचरणपाणिः शर इति दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधिर्विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः. समश्लोकी. महिष्यन्दाः के विधितव सुमेरु धनुषते रवीन्दुचेचाके हरिविशिखरूपा धरितसे उगाकासामुग्री त्रिपुरमथनासि मिळविसि विसंबेना सिद्धी तव कधी कुणा वस्तुवरती. भावानुवाद. पृथ्वी हा रथ, शतधृती म्हणजे ब्रह्मदेव हा सारथी, मेरू पर्वत हे धनुष्य, चंद्र आणि सूर्य ही रथाची 2 चाकं, चक्रपाणी विष्णू हा बाण झाला. गवतासारख्या तुच्छ त्रिपुरासुराला जाळण्याची इच्छा करणाऱ्या तुझा केवढा हा खटाटोप. विधेयांशी म्हणजेच साधनांशी अशा प्रकारे खेळणारी प्रभूची बुद्धी खरोखर परतंत्र नसते, दुसऱ्यावर अवलंबून नसते. ईश्वराचे संकल्प स्वतंत्र असल्यामुळे आपल्या साधनांशी असे खेळते करत असतात. वास्तविक पाहता प्रलय देवता शंकराने नुसता संकल्प केला असता तरी त्रिपुरासुराचा नाश झाला असता, पण तरीही शंकराने सर्वांचे सहकार्य घेतले आणि त्यांना ईश्वरी कार्यात भाग घेतल्याचे भाग्य मिळवून दिले. असा ईश्वराचा अनुग्रह झाल्याने या साऱ्या शिवभक्तांचेही महत्त्व वाढले आणि त्यांच्या भक्तीचे सार्थक झाले. कोणाच्या मदतीची गरज नसताना सुद्धा सर्वांना आपल्या कामात सामावून घेणे हेच प्रभुत्व आहे आणि त्यामुळे त्याचे महादेवत्व सिद्ध होते, असेच पुष्पदंत येथे सुचवू पाहत आहे. ओम नमः शिवाय.